काही दिवसापूर्वी भिगवण येथे स्वामी चिंचोली गावामध्ये जी घटना घडली आणि आठवणी कुटुंबातील त्या मुलीला जो पळवून नेण्याचा प्रकार घडला आणि त्याच्यानंतर जो घटनाक्रम सर्वत्र आपल्या सर्वांना ज्ञात आहे की 2 दिवसामध्ये काय काय घटनाक्रम घडले, ज्याच्यामध्ये त्या मुलीचा व्हिडिओ आला. त्याच्यामध्ये ती मुलगी सांगते की मी 9 वर्षापासून प्रेमसंबंधात होते. त्याच्यानंतर त्या मुलीला जो पेहरावा करून जाणून बुजून बसवण्यात आलं होतं, ज्या दिवशी गोपीचंद पडळकर साहेब आणि संग्राम जगताप ही दोघं भिगवणला येणार होती, या सर्व प्रकरणाच्या बाबतीत त्यांचा खुलासा करण्यासाठी आणि पोलीस प्रशासनाला आणि पोलीस अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी त्यावेळेस 1 तास अगोदर त्या मुलीचा जो व्हिडिओ व्हायरल झाला त्यामध्ये त्या मुलीचं पूर्णपणे धर्मांतर केलं गेलं होतं. तिला पूर्णपणे हिजाब घालून तिच्या डोक्याचं ते टिकली काढून तिच्या डोळ्यामध्ये तो सुरमा अशा प्रकारे पूर्ण धर्मांतर करून तो व्हिडिओ हा सर्व आपल्या बांधवांपुढं आणि सर्व प्रशासनापुढं आला होता. ह्याच्यातून एक सिद्ध होते की प्रेम प्रकरणाच्या नावाखाली चाललेले हे जिहाद आहे, जो धर्मांतर करायला अशा मुलींना जाळ्यात अडकून ह्या मुलींना अडकवलं जातं आणि त्या मुलींना धर्मांतर करायला लावण्यात, त्यासाठी त्यांना वेगवेगळे ब्रेन वॉश केलं जातं, हिप्नोटिझम केलं जातं, वशीकरण केलं जातं. किंवा हेही पुढे जाऊन मी म्हणेल की या मुलींचे काही वेगवेगळे जाणून बुजून त्यांना नशा, अंमली पदार्थाचे नशाचा प्रकार त्यांना लावून त्या ठिकाणी त्यांचे व्हिडिओ किंवा मेसेजेस किंवा अजून काय असतील फोटो, हे फोटो त्यांचे काढले जात आहेत, त्यांना वशीकरण करून आणि त्याच्या धमक्या देऊन, दबाव देऊन, ब्लॅकमेलिंग करून जाणून बुजून अशा प्रकारे धर्मांतर करायला त्यांना भाग पाडलं जात आहे. या सर्व गोष्टीमध्ये ज्यावेळेस त्या मुलीचा ॲफिड्यूट आला, त्या ॲफिड्यूटची देखील मी चौकशी केली असता तो ॲफिड्यूट हा पूर्णपणे खोटा आहे, बनावट आहे, त्याच्यावरचे शिक्के खोटे आहेत, त्याच्यावरती ज्या सह्या आहेत त्या सह्या देखील वेगवेगळ्या आहेत, त्या मुलीच्या नसून त्या कुणीतरी दुसऱ्याने सह्या केलेल्या आहेत हे सिद्ध होते. सुट्टीच्या दिवशी त्या दोन मुलं, ती मुलगी, तिला स्टॅम्प पेपर त्यांना मिळतो कुठून, सुट्टीच्या दिवशी ॲफिडेविट नोटराईज होतं कुठून, आणि हे सगळं पुरवणारा जो नोटरी करणारा जो वकील आहे त्या वकिलांनी त्यांच्यापर्यंत हे सगळं पुरवलं कसं काय. त्याच्यानंतर ज्या वेळेस हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि तो व्हिडिओ काही कुटुंबियांकडे आणि पोलीस प्रशासनाकडे गेला, त्याच्यानंतर पुढचे 4-5 तास पोलिसांना त्यांचं लोकेशन ट्रेस होत नाही. पोलीस याचा तपास करताना ते लोकेशन ते व्हिडिओ कुणी पाठवला, तो पोलीस प्रशासनापर्यंत आला कसा काय, तो व्हिडिओ काढणारा माणूस कोण होता. साहजिक आहे ज्यांनी हा व्हिडिओ काढला आणि ज्यांनी हा व्हिडिओ व्हॉट्सअपवर ह्याच्यावर पाठवला त्या ठिकाणी त्याचं नेट मोबाईलचं चालू असणार आहे, आणि एवढी सगळी नेट चालू असताना देखील, एवढी पोलीस यंत्रणा कामाला लागलेली असताना देखील त्यांचे लोकेशन ट्रेस होत नाही. याच्यामध्ये सरळ दिसतंय की यांना कुणाचं तरी राजकीय पाठबळ आहे, आणि ते कुणाचं राजकीय पाठबळ होतं आणि कुणाच्या वरत हस्ताने हे सगळं होत होतं हे सर्वांपुढे जग जाहीर झालेलं आहे. सोशल मीडियावरती आपल्या बातम्या असतील, चॅनल मीडियाच्या, त्या मीडियामध्ये सुद्धा हे सरळ दिसून येतंय. एका ठिकाणी स्थानिक तालुक्याचा आमदार म्हणतो की माझा या घटनेशी काही संबंध नाही, हे जे आरोपी आहेत ह्यांच्याशी माझा काहीच संबंध नाही. त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याच आमदारांसोबत नाचताना, गळ्यात गळे घालताना त्या आरोपींचे व्हिडिओ व्हायरल होतात. याच्यावरून साधिक सर्वांना माहिती आहे की ह्याचा वरद हस्त आणि राजकीय वरद हस्ताच्या कुणाच्या आशीर्वादाने, कुणाच्या कृपेने हे सगळं चाललं होतं. जो आजर नावाचा कोण गुन्हेगार आहे, सराईत गुन्हेगार आहे, क्रिमिनल आहे, ज्याच्यावर 10 ते 12 गुन्हे, तो सरळ ॲट्रॉसिटी 301 म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांना मारहाण करणं, ज्याचे वाळूचे अनेक ठेके आहेत, अनधिकृतपणे सगळीकडे वाळू उपसा करतोय, मातीचं उत्खनन करतोय, जमीन बळकावणं, अशा प्रकारचे गुन्हे दाखल असताना त्याच्यावरती कारवाई केली जात नाही. त्याला कुठल्याही प्रकारचा जामीन न मिळता तो मुक्तपणे हिंडतोय सगळीकडे सर्रासपणे. या सर्व गोष्टींमधून एकच सिद्ध होतंय की कुणाच्या वरद हस्ताने, कुणाच्या राजकीय आशीर्वादाने हे होतंय. आज समस्त महाराष्ट्रातील हिंदू समाजाने, सर्व हिंदू धर्माने हे ठरवलेले, जर का या मुलीला, या कुटुंबियाला न्याय मिळाला नाही, सदरच्या त्या आमच्या भगिनीला जर का तिच्या कुटुंबियांपर्यंत सही सलामत आणून दिलं नाही, आणि सदरचे हे जे कोण हे असले लव जिहादचे प्रकाराची विषवल्ली ह्या महाराष्ट्रात पसरवायचं बघतायत, यांच्यावर मोक्का आणि पॉस्कोच्या अंतर्गत कारवाई नाही केली तर येणाऱ्या पुढच्या काळात उद्यापासून दौंड, बारामती, भिगवण, इंदापूर आजूबाजूचे तालुके तर बंद राहणारच आहेत. परंतु ह्याची जर का पोलीस प्रशासनाने आणि राज्य सरकारने दखल घेतली नाही तर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये याहीपेक्षा मोठा उद्रेक या महाराष्ट्रात या सरकारला आणि या प्रशासनाला पाहायला मिळेल. आमची एकच मागणी आहे, याच्यामध्ये सखोल चौकशी करून यांचं पूर्ण हे जे पूर्ण रॅकेट आहे, जे अशा प्रकारे वेगवेगळ्या गावात, तालुक्यात जात आहेत,
आणि या प्रेम प्रकरणाच्या आणि बाकीच्या गोष्टींच्या मागं आड हे असले लव जिहादची प्रकरणं करतायत, मुलींना फसवून. ती मुलगी म्हणते मला 10-9 वर्षापूर्वी प्रेम प्रकरण, आमचं प्रेम संबंध होते. 21 वर्षाची मुलगी 9 वर्षाच्या अगोदर 12 वर्षाची असताना 12 वर्षाच्या 5वी-6वीच्या मुलीला काय कळतो तुम्ही सांगा. हे सरळ सरळ त्या मुलीला धमकावून, तिला हिप्नोटिझम करून, तिला ब्लॅकमेलिंग करून, तिच्यावर दबाव टाकून तिला हा व्हिडिओ बनायला लावलेला आहे. कुटुंबियांनी ज्यावेळेस मागणी केली होती की त्या मुलीला आईच्या ताब्यात द्या, भावाच्या किंवा त्या मामाच्या त्यांच्या कुटुंबियाच्या सहवासात राहू दे, जेणेकरून ती मुलगी खरं काय तिच्यासोबत घडलं हे सांगेल. असं असताना त्या मुलीला 1-2 मिनिटं फक्त कुटुंबियांसोबत सहवासात म्हणण्यापेक्षा भेट घालून लगेच तिला पोलीस स्टेशनमध्ये हजर केलं जातं. तिथून तिला आज कुठे ठेवलं असेल आणि तिथून उद्या परवा कोर्टात नेणार. एक भयभीत मुली 21 वर्षाची, जिला काही कळत नाही, जिच्यासोबत एवढं सगळं घडलं गेलेलं आहे, ती मुलगी भयभीत आहे, ती मुलगी दबावाखाली आहे, तिच्यावरती हिप्नोटिझम, तिच्यावरती धमकी दिली गेलेली आहे, तिला ब्लॅकमेलिंग केलं गेलेलं आहे. अशा मुलीला जर का कोर्टात उभं केलं तर साहजिक आहे ती त्याच्याविरोधात जे मनात नाही तेच ती बोलणार आहे. त्यामुळं त्या मुलीला कुटुंबियाच्या स्वाधीन करावं. कुटुंबियांची त्या मुलीच्या आईशी, भावाशी, तिच्या चुलता असेल, तिचा मामा असेल, त्यांच्याशी तिला चर्चा करून द्यावी आणि त्याच्यानंतर त्या मुलीला या ठिकाणी त्या कोर्टामध्ये तिचं म्हणणं जे मांडणं आहे, खरं रास्त म्हणणं आहे ते ती मांडू शकेल. माझी सर्व आपल्या बांधवांना विनंती आहे की विषवल्ली हे विषारी नाग महाराष्ट्रात सर्व ठिकाणी डसायला आपल्याला तयार झालेले आहेत. वेळीच तुम्ही सावध व्हा. हे असं जर का आपण याच्या पुढे जर का असं शांत बसलो तर ही विषवल्ली आपल्या महाराष्ट्रात आपल्या घराला वेळ का घालेल. याच्यामध्ये कोण जर का प्रेम प्रकरणाच्या नावाखाली या अशा प्रकारे धर्मांतर करण्याचा जर का कोण उद्देश करत असेल तर कदापि आम्ही शांत बसणार नाही. भले आम्ही वेगवेगळ्या जातीचे असू, परंतु आमचा धर्म कधी आम्ही बाटून देणार नाही आणि अशा बाडग्यांना वेळीच त्यांचा बंदोबस्त केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. माझी समस्त माझ्या बांधवांना विनंती आहे, प्रेम प्रकरण चाललं असेल किंवा कुणाचं काय असेल, पण त्याच्या नावाखाली असले जर का धर्मांतराचे विषय होत असेल तर कदापि आम्ही शांत बसणार नाही. आज आठवणीच्या घरातल्या मुलीचं झाले, उद्या आजूबाजूच्या तालुक्यात, आजूबाजूच्या जिल्ह्यात, महाराष्ट्रात, देशभर याशी विषवल्ली हे जर विषारी नाग जर का फणा काढून बसले डसायला तर लक्षात घ्या, या महाराष्ट्राच्या नकाशामध्ये आपलं अस्तित्व संपलेलं असेल. धर्म वाचवायचा असेल तर सर्व जातपीत बाजूला ठेवा आणि धर्मासाठी सर्वांनी एकत्र या, एवढं माझं आव्हान आहे. उद्याच्या बंदमध्ये सर्वांनी एकत्र येऊन शांततेने, कसलाही कायदा सुव्यवस्था बिघडवायचा नाही, पोलीस प्रशासनाला कुणाला त्रास होईल असं कसलंही वागायचं नाही. शांततेत आपलं जे म्हणणं आहे ते आपण मांडायचंय. पोलीस प्रशासनापर्यंत आपला उपदेश गेला पाहिजे, सरकारपर्यंत आपला संदेश गेला पाहिजे आणि त्याच्यानंतर जे पण आपल्याला त्याच्यातून जर का आपल्याला न्याय नाही मिळाला तर येणाऱ्या पुढच्या काळात आपण काय करायचं आपण सर्वजण त्या ठिकाणी भेटून आणि सर्वजण एकत्र येऊन ठरवूया. एवढंच आपल्या सर्वांना सांगायचं.